गोकर्ण कर्नाटकमधील असं एक सुंदर गाव जे प्रसिद्ध आहे इथल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि इथे स्थापन झालेल्या ऐतिहासिक आणि पावन मंदिरांसाठी। गोकर्णमध्ये महादेवांचं महाबळेश्वर मंदिर आहे जिथे त्यांचं आत्मलिंग आहे आणि इथे गणपती बाप्पाचं सुंदर मंदिर सुद्धा आहे जिथे बाप्पांनी बालकाचं रूप घेऊन रावणाला लंकेत आत्मलिंग नेताना अडवलं होतं। गोकर्णमध्ये तुम्हाला सर्व काही लहानच पाहायला मिळतील कारण त्यांना रावणाने शाप दिला होता। इथे भगवान श्रीरामांचं प्राचीन मंदिर सुद्धा आहे जिथे रामायणाच्या काळात भगवान श्रीरामांनी तपश्चर्या केली होती। गोकर्णमध्ये भद्रकाली देवीचे सुंदर मंदिर सुद्धा आहे। पौराणिक कथेनुसार बेत्रासूर राक्षसाचा नाश करून भद्रकाली देवी नगराच्या रक्षणासाठी गोकर्णकडे निघाली होती आणि तेव्हापासूनच ती गोकर्णची मुख्य देवता मानली जाते। तर चला आता आपण एक्सप्लोर करूया गोकर्ण। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल। मी भागेश भरत भंडारी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी आणि ॲग्रिको यूट्यूब चॅनल भागेश आणि आरती व्लॉग्सवर। तर 13 तासाची ट्रेनची जर्नी करून आम्ही फायनली आलो आहोत गोकर्ण कर्नाटकमध्ये। तर गोकर्ण कर्नाटकमध्ये आम्ही काही फेमस प्लेसेस व्हिजिट करणार आहेत, जसं आहे इथलं महाबळेश्वर मंदिर, इथले ओम बीच आणि बाकीचे बीच पण एक्सप्लोर करणार आहेत आणि आम्ही उद्या सकाळी जाणार आहोत मुरुडेश्वरला। तर तुम्ही पूर्ण व्लॉग नक्की पहा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बाप्पा मोरया, मंगलमूर्ती, हर हर महादेव, महाबळेश्वर भगवान की जय। मित्रांनो, गोकर्णच्या फेमस प्लेसेसला भेट देण्या अगोदर चला पाहूया आम्ही इथे पोहोचलो कसे। लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दुपारी 3:20 आम्ही निघालो मत्स्यगंधा एक्सप्रेसने आणि सुमारे 13 तासांचा प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलो गोकर्ण कर्नाटकमध्ये। गोकर्णमध्ये आम्ही रूम्स बुक केले होते पॅराडाईज हॉटेलमध्ये। चला करूया तर रूम टूर। मस्त बेड दिलेला आहे, इथे कपाट आहे, LCD टेलिव्हिजन सुद्धा आहे, चेअर्स दिलेले आहेत, वॉशरूम पण नीट आणि क्लीन आहे आणि मस्त बाल्कनी सुद्धा दिलेली आहे। AC सुद्धा दिलेली आहे। चला आता जाऊया महादेवांच्या महाबळेश्वर मंदिरात आणि महागणपती मंदिरात। गोकर्ण हे जगातील एकमेव असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला सर्व गायी लहान आकाराच्या पाहायला मिळतील कारण रावणाने त्यांना श्राप दिला होता की तुमची कधीच वाढ होणार नाही। तुम्ही पाहू शकता सर्व गायी कशा लहान आकाराच्या आहेत। पिंडी बघा किती मोठी आहे, मस्त सुंदरच आहे। मित्रांनो, हे आहे गोकर्णमधील प्राचीन महागणपती मंदिर। हे तेच मंदिर आहे जिथे गणपती बाप्पांनी भगवान विष्णूच्या सांगण्यावरून बालकाचं रूप घेतलं होतं आणि बाप्पाने रावणाला महादेवांचे आत्मलिंग लंकेत नेताना अडवलं होतं। मित्रांनो, मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही पण मी तुमच्यासाठी स्क्रीनवर महागणपतीचा फोटो ॲड केला आहे। तर बोला गणपती बाप्पा मोरया। बघा मंदिराच्या समोरच इथे पिंडी आहे महादेवांची। बोला हर हर महादेव। ओम नमः शिवाय। महागणपतीचे दर्शन घेतल्यावर 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला महाबळेश्वर देवाचे मंदिर सुद्धा पाहायला मिळेल। या मंदिरात महादेवांचं तेच आत्मलिंग आहे जे रावणाने लंकेला नेण्याचा प्रयत्न केला होता
आणि गणपती बाप्पाने रावणाला अडवून ते जमिनीवर ठेवले होते. रावणाने हे आत्मलिंग पुन्हा जमिनीवरून उचलताना अयशस्वी होऊन या शिवलिंगाला महाबला असे नाव दिले. म्हणजेच एक मोठे सामर्थ्य असणारे आणि तेव्हापासूनच या शिवलिंगाला महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. तेव्हापासूनच हे मंदिर भगवान शिवांच्या दैवी उपस्थितीचे प्रतीक बनले आणि भक्तांसाठी एक पावन तीर्थक्षेत्र बनले. महाबळेश्वर मंदिरात जाताना पुरुषांना फक्त लुंगी घालून जावं लागतं. शर्ट आणि बनियान अलाउड नाही. जर तुम्ही मंदिरात येतात तर सोबत लुंगी घेऊन या किंवा तुम्ही गोकर्णामध्ये स्वस्त दरात लुंगी खरेदी करू शकता. मंदिराच्या थोडं पुढे गेले की तुम्हाला इथे विविध पद्धतीच्या मसाल्यांच्या सामानाचे दुकान पाहायला मिळतील. इथे तुम्हाला स्वस्त दरात आणि चांगल्या क्वालिटीचे मसाल्यांचे सामान मिळेल. मंदिरातून निघाल्यावर तुम्हाला 5 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवर गोकर्णाचा मेन बीच पाहायला मिळेल. सुंदर नजारा आहे. क्रियांश बघा इथे श्रीरामाचं मंदिर सुद्धा आहे. बघा इथला व्ह्यू बघा एक नंबर. श्रीरामाचं मंदिर सुद्धा आहे. तर चला आपण तिथे पण दर्शन घेऊया. जय श्रीराम. बघा इथे मस्त नॅचरल वॉटरफॉल सुद्धा आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय भोलेनाथ. इथे आंघोळ करायची आणि मग मंदिरात जायचं. जय श्रीराम. हे आहे भगवान श्रीरामांचं मंदिर जे वसलेलं आहे समुद्र किनाऱ्याच्या काठी. मंदिरात तुम्हाला श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीता मातेची सुंदर मूर्ती पाहायला मिळेल. कभी रात को हुआ के बघा इथे दरड कोसळल्या पूर्ण मंदिराच्या इथे दगड म्हणून आज मंदिर सुद्धा बंद ठेवलेलं आहे. शोपीस ला उभी राहिल्या तुम्ही. हायवे काय करा. क्रेज बोल जय श्रीराम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कर्नाटकच्या बोटी बघा. 1 hour later. बघा आज गटाऱ्यात मस्त टायगर प्रॉन्स आणलेत. मोठा मोठे बघ झिंगा आणि आणले 5 किलो पापलेट. ताजे ताजे कर्नाटकचे पापलेट.
हे बघा पापलेट आणि कोलबी सगळे गटारी खायला बसले ना. व्हेरी टेस्टी. संध्याकाळी मस्त गटारी पार्टी करण्यासाठी भरलेली चिंबोरी आणलेली आहे. सगळ्याला खावायला आवडतात, तोडायला आवडतात. दोघे खतरो के खिलाडी आहेत ना. मामा चिंबोऱ्याचा आंबट बनवतात बघा. मामा एकदम मास्टर शेफ आहे. कोलबीज आणि पापलेटचा एक नंबर बनवले. खाऊन मजा आली. आई आणि आरती रेसिपी बघता बघा. आता खेकडी बसला एक नंबर. रात्रीसाठी एकदम मेजवानी आहे. खेकड्यांची मेजवानी आणि क्रियांच्या तोंडाला पाणी सुटलंय. बघा मामाने लगेच 2 भाज्या मी 10 मिनिटात बनवल्या होत्या. 5 मिनिटात चिंबोरी रेडी. चिंबोऱ्याचा मस्त वास सुटलाय. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. चला आता आम्ही जेवून हाय आता जेवण चालू. आम्ही इथले बीचेस एक्सप्लोर करायला. तर आम्ही 2 मिनी बस मागवल्यात. तर चला आता जाऊया. तर चला आता आपण जाऊया बीच बघायला. तर चला जाऊया आपण आता ओम बीच वर. वेलकम टू ओम बीच. बघा इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. चला आता जाऊया आपण ओम बीच कडे. वाव नजारा. ओम बीचचं नाव पडलं कारण जर तुम्ही वरून बघाल तर पूर्ण ओम बीचचा शेप आहे या बीचला. बघा किती सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता वरून मस्त ओम शेपचा बीच दिसतोय. खरंच खूपच सुंदर, क्लीन आणि लेस क्राउडेड बीच आहे. जर तुम्ही गोकर्णाला येताय तर या बीचला नक्की भेट द्या. चला आता आपण जाऊया कुडले बीच पाहायला. बघा हे बघा ताज्या त्याच्या बघा. आतात पकडून आणल्यात बघा. कसं मोठ्याने बघा.
चला गटारीला नेऊ प्रियांश गटारीला. हे बघ कसे केले. हे बघा बीच वरून आता ताजं पकडून आणलं मस्त. चला गटारी करायला संध्याकाळसाठी. 1 किलोचा आहे. 1 किलोचा. असं दाखवा बाबा. कलरफुल ए बाबा चावेल. याला समुद्र किनारे म्हणतात असं. आणि भरी भरी बोलतो. आतमध्ये राहतात. चला आता जाऊया आपण सेकंड बीचला, कुडाळे बीच. कुडाळे खालच्या साईडला चालत जायचंय. चला आता आपण बघूया. हा बघा आता इथून आपल्याला थोडा लुक मिळेल कुडाळे बीचचा. खरंच अप्रतिम बीच आहेत. काय लुक आहे, एक नंबर. चला अजून आपण जवळून लुक बघूया. हा बघा आहे हा कुडाळे बीच. तो एक अप्रतिम आहे. A few minutes later. मित्रांनो आम्ही आता आलो आहोत गोकर्णमधील भद्रकाली देवीच्या मंदिरात. पौराणिक कथेनुसार वेत्रासूर राक्षसाने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता आणि त्याचाच नाश करून भद्रकाली देवी नगराच्या रक्षणासाठी गोकर्ण गावाकडे निघाली होती आणि तेव्हापासून ही देवी गोकर्णाची मुख्य देवता मानली जाते. पौराणिक कथेनुसार वेत्रासूर या शक्तिशाली राक्षसाने 3 लोकांचा ताबा घेतला. यामुळे भगवान विष्णू, ब्रह्मा आणि शिव यांनी वेत्रासुराचा नाश करण्यासाठी त्रित्वदेव निर्माण करण्यास भाग पडले. त्याने तिला सर्वशक्तिमान बनवले आणि तिचे नाव दुर्गे ठेवले. देवीने राक्षसाचा नाश केला आणि भगवान विष्णूने तिचे नाव भद्रकाली ठेवले. परमेश्वराच्या आज्ञेनुसार नगराचे रक्षण करण्यासाठी ती गोकर्णाकडे गेली आणि तेव्हापासूनच गोकर्णाची एक महत्त्वाची देवी बनली आहे. तर चला मित्रांनो आजचा व्लॉग इथेच एंड करूया. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला पुन्हा लवकरच भेटूया अशा नवनवीन व्लॉग्ससोबत. बाय बाय.